बॉडी मसाजच्या आड देह व्यापाराचा काळा बाजार। नागपूर शहरातल्या बजाज नगर पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत एका स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात 5 महिलांची सुटका केली। गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत युनिट क्रमांक 1 च्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली। स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साऊथ अंबाझरी रोडवरील श्रद्धानंद पेठ येथील डी लाईट स्पा या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे 13 मे रोजी दुपारी 4:15 वाजता छापा टाकलाय। या कारवाईत आरोपी 26 वर्षीय रिजुल अली इस्माईल अली सध्या फरार असून आसामचा रहिवासी आहे, तर दुसरा आरोपी 26 वर्षीय रहानुद्दीन साहब उद्दीन हाही आसामचा आहे। आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 च्या सांगण्यावरनं 5 महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्पा सेंटरच्या आड देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले। या महिलांना आर्थिक फायद्यासाठी वापरण्यात आलं असून स्पा सेंटर हे फक्त कवचच होतं। कारवाई दरम्यान 31,700 रुपये रोख रक्कम, 45,000चे 2 मोबाईल आणि 2 कंडोम्स पॅकेट्स असा एकूण 72,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पंचाच्या समक्ष आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे। गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत। बजाज नगर पोलीस स्टेशन अंतर्गत डिलाइट स्पा या ठिकाणी अनैतिक मानवी देह व्यापार चालतो अशी इन्फॉर्मेशन आमचं युनिट 1 क्राइम ब्रांचच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार त्या माहितीच्या आधारे संबंधित डिलाइट स्पा हे जे सलून पार्लर आहे त्या ठिकाणी छापा घालण्यात आला। त्यामुळे मिळालेली इन्फॉर्मेशन खरी असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामध्ये 5 महिलांचा वापर करून सदर हा अवैध गुन्ह्याचा प्रकार घडत असल्याचं आढळून आलेलं आहे। त्या 5 महिलांची तिथून सुटका करण्यात आली होती। त्याचबरोबर याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। रिजुल अली इस्माईल अली आणि रहाउद्दीन साहबुद्दीन या 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे। जवळजवळ 72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई करण्यासाठी बजाजनगर पोलीस स्टेशनला संपूर्ण पुढील गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉइंट सीपी सर निसार तांबोळी सर आणि संजय पाटील सर ॲडिशनल सीपी सर, त्याचबरोबर डीसीपी डिटेक्शन राहुल माकणीकर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अनैतिक धंद्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई होणार असून अशा प्रकारचं गुन्हेगारी जाळं तोडण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहेत। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।